मागील 3 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा आज वाढ झालेली आहे। एकंदरीतच आज आपण भंडाऱ्याच्या पेट्रोल पंपावरनं आढावा घेत असताना भंडाऱ्यातही जेव्हा सर्वसामान्य नागरिक सकाळीच पेट्रोल पंपावर आले त्यांनाही पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळालं। हे त्यांच्यासाठी एक आश्चर्यच नाही तर त्यांच्यासाठी एक धक्कादायकच म्हणता येईल। आपल्यासोबत काही नागरिक आहे जे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता आले, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे आणि आज तुम्ही पहिल्यांदा आता पेट्रोल भरण्यासाठी सकाळी झाले तर कसं वाटतंय तुम्हाला पेट्रोलचे दर वाढले? निवडणुका होतपर्यंत केंद्र सरकारने पेट्रोल वाढ केली नव्हती आणि निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीचा जो काही खर्च आलेला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या खिशातून काढणे आणि पेट्रोल किंमत वाढली तर त्याचा परिणाम हा सर्वच उद्योगधंद्यावर होतो। पेट्रोलची किंमत वाढली की सर्वच गोष्टीची किंमत वाढली जाते आणि सर्वसामान्य माणसाला कसं आहे, पेट्रोल किंमत वाढली की तो जसा 10 रुपये पेट्रोल वाढला की तो कोणत्याही कामावर जाईल तर 50 रुपये वाढवतो असं आहे। आणि म्हणजे प्रत्येक पेट्रोल दर वाढ झाली की तो प्रत्येकाचा गोष्टीचा दर वाढ होत असते। निश्चितच या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फटका बसतोय हे या दादांनी सांगितलेलं आहे आणि निवडणुकीनंतरच हे दरवाढ झाल्याचंही ओरड आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।